पाक करायचं टेन्शन नाहीये याच्यामध्ये, हात सुद्धा भाजायचं टेन्शन नाहीये आणि एकदम झटपट हे लाडू बनतात. सेविकेमध्ये मी अरुणा तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज सुगड पूजन केलं जातं. तर मी हे जे सुगड आहेत 5 तांबड्या मातीचे सुगड मार्केटमधून आणले. परत हा वाटा आणला, त्यामध्ये ना मला 5 असे ऊसाचे तुकडे दिले त्यांनी. परत ह्या गव्हाच्या लोंब्या दिल्या, बाकी बोरं, शेंगदाणे, परत हरभरे हे सर्व दिलं. तर हे सर्व जे आहे ना, हे जे सुगड आहे यामध्ये टाकून त्याची पूजा करणार आहे. तर याची जी पूजा आहे धनधान्यांचं प्रतीक म्हणून याची आज पूजा केली जाते. तसेच आज लाडू केले जातात. खूप ठिकाणी हळदी कुंकू सुद्धा आजपासून साजरे केले जातात. तर आता ज्या प्रकारे मी तुम्हाला मांडणी दाखवते अशी मी मांडणी करते. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे मांडणी करतं. तर मी जसे 5 सुगड आणले, आता त्यामध्ये हे सर्व धनधान्य जे आहेत असं भरून घेणार आहे. आपण यांना धनधान्यच बोलू, म्हणजे जे आहे शेंगा, परत गव्हाच्या लोंब्या, ऊस वगैरे. आणि बरोबर मी ना 5 दिवे आणले. तर तुम्ही फक्त एकच दिवा आणू शकता, पण पूजेची मांडणी छान दिसावी ना, म्हणून मी 5 सुगड आणि 5 दिवे आणले. तर सुगड मी ठेवणार आहे ना, तर ते तांदळावरती ठेवणार आहे. तर असे 5 मी जे आहे 5 ठिकाणी मी असे तांदूळ मांडून घेतलेले आहे. त्यावरती मी हे सुगड जे आहे छान भरून घेतलेले आहेत. ऊस, गव्हाच्या लोंब्या, परत शेंगा, बोरं याने ते मी ठेवून घेणार आहे. तसेच फुलंसुद्धा मी वाहून घेणार आहे. नंतर त्याच्यासमोर जे मी मातीचे दिव्यांच्या आकाराचं सुद्धा मी घेऊन आली. सुगड जे आहेत 5, तर 5 मी मातीचे दिवे आणले. तर त्याचा प्रॉपर मातीच्या दिव्याचा आकार नाही आहे, तर एक मातीच्या ज्या वाट्या असतात ना त्या प्रकारे त्याचा आकार आहे. तर एक दिवा जो आहे तो मी प्रॉपर तेल आणि वात लावून दिवा बनवून घेतला. एका मातीच्या त्या वाटीमध्ये हळद घेतली, दुसऱ्या वाटीमध्ये कुंकू, एका वाटीमध्ये तीळ टाकलेले आहे, एका वाटीमध्ये तिळगुळ टाकलेले आहे. मी अजून लाडू बनवलेले नाही आहेत, तर नंतर मग लाडूसुद्धा ठेवून देईल इथे. आणि विड्याच्या पानावरती ओटी ठेवलेली आहे आणि आता या सर्वांना मी फुलं वाहून घेतलेली आहे. तर आता दिवा लावून मी याची पूजा करून घेणार आहे. तर मी छान रांगोळी काढली होती पावलांची लक्ष्मीच्या, पण ती मुलांनी पुसून टाकली. मग मी त्यातच स्वास्तिक काढलं. तर प्रत्येक ठिकाणी सुगड पूजा त्याची मांडणी वेगवेगळी असते. तर मी अशा प्रकारे पूजेची मांडणी करते आणि पूजा करते. तर जसं मी पाटावरती पूजेची मांडणी केलेली आहे, तर डायरेक्ट देवाऱ्यामध्ये सुद्धा सुगड पूजा करतात. तर यानंतर मी यातलं एक सुगड देवाऱ्यासमोर सुद्धा ठेवणार आहे. काही बायका सुगड जे आहे पूर्ण याची मांडणी करून एका ताटामध्ये मंदिरात सुद्धा जातात. तर मला नाही जमलं मंदिरात जायला, त्याच्यामुळे मी अशा प्रकारे घरच्या घरीच मी ही पूजा केलेली आहे. तर अशा प्रकारे माझं सुगड पूजन करून झालेलं आहे आणि आता मी तुमच्याशी तिळाच्या लाडवाची रेसिपी शेअर करणार आहे. मी आता झटपट तिळाचे लाडू बनवणार आहे. त्याच्यासाठी आहे ना मी ही 1 वाटी तीळ घेतलेला आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर तिघांचंही प्रमाण ना मी सेम घेतलेलं आहे. हे 3-4 चमचे तूप घेतलेलं आहे आणि हे 4 वेलची मी ह्या अशा सोलून घेतलेल्या आहेत. पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि शेंगदाणे आणि तीळ छान खमंग मंद आचेवरती छान मी भाजून घेणार आहे, म्हणजे लाडू सुद्धा छान होतात. तर मला आहे ना डीमार्ट मध्ये पॉलिश केलेले तीळ भेटले, पण अनपॉलिश तीळ घ्या जर तुम्हाला भेटले तर, ते छान असतात, म्हणजे चवदार लागतात त्याचे लाडू.
तर तीळ खूप पटकन भाजले जातात, तीळ भाजायला एवढा टाइम नाही लागत. पण शेंगदाणे जे आहे ना छान असे मंद आचेवरती आतपर्यंत असे शेंगदाणे छान भाजले गेले पाहिजे. तर मस्त मंद आचेवरती छान भाजून घ्यायचे. तर तीळ खूप पटकन भाजले जातात. ते सतत जे आहे ना असे चमच्याने मिक्स करत राहायचे. तर तिळाचा कलर जो आहे चेंज झालेला आहे. छान तिळाचा खमंग सुवास असा घरामध्ये पसरलेला आहे. तर तीळ जे आहेत भाजलेले हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. आता त्याच भांड्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे जे आहे छान खमंग असे मी भाजून घेणार आहे. तर इथे जसं मी 1 वाटी तीळ घेतले, 1 वाटी शेंगदाणे घेतले. तुम्हाला हवं असेल तर फक्त अर्धी वाटी तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता. तर शेंगदाण्याचं साल निघू लागलेलं आहे. छान असे खमंग असे शेंगदाणे मस्त भाजून झालेले आहेत. तर हे शेंगदाणे जे आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. वेलची जी होती सोललेली ती टाकून घेतलेली आहे. 2-3 चमचे तूप टाकलेले आहे. तर हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. आता यामध्ये गूळ टाकायचा आहे. आता तुमचं मिक्सरचं भांडं जर लहान असेल ना तर थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन तुम्ही वाटून घ्या आणि नंतर छान हाताने मिक्स करा. तर इथे मी नेहमीचा जो घरी गूळ असतो ना पुरणपोळीला वगैरे जो वापरतो तोच घेतलेला आहे. चिक्कीचा वगैरे गूळ नाही आहे. जो घरामध्ये गूळ असेल ना तुम्ही तो गूळ घ्या. आणि हे जे मिश्रण आहे ना या प्रोसेसमध्ये वाटेपर्यंत ना कोमट होऊन जातं. अजिबात हाताला चटके नाही लागत. तर कोमट असताना छान लाडू वळून घ्यायचे. खूप इझिली लाडू वळले जातात. तुम्हाला जर गरज वाटली ना तुपाची तर तुम्ही तूप घ्या. तर असं लाडू छान वळून झाल्यानंतर आहे ना मी तिळामध्ये छान घोळून घेतला. दिसायला ना खूप छान दिसतं लाडू. तुम्हाला हवं असेल ना 1-2 चमचे अख्खे तीळ ना तुम्ही ह्या मिश्रणामध्ये टाकू शकता. त्याचे लाडू वळू शकता. ह्या लाडूमध्ये असे ना अख्खे तीळ दिसलेले फार छान दिसतात. तर अशाच प्रकारे मी जे आहे ना सर्व लाडू जे आहे छान वळून घेणार आहे. अजिबात हात भाजत नाही हे लाडू जे आहेत ते वळताना. तुम्हाला हवं असेल ना अजून 1-2 चमचे तूप अजून ॲड करा. छान पौष्टिक करा हे लाडू. मस्त होतात लाडू. तोंडात टाकताच विरघळतात. लहान मुलं तर फार आवडीने हे लाडू खातात. तर अशा प्रकारे ना सर्व लाडू जे आहेत छान मी वळून घेतलेले आहे. आणि खूप लवकर पटकन होतात हे लाडू जे आहे वळून. खरं तर लाडूच खूप पटकन आपण हे करू शकतो अगदी झटपट. विहंग माझा फोटो काढतोय ना गुड्डू. थँक्यू. ओ थँक्यू. तर मस्त हे तिळाचे लाडू बनून तयार आहेत. तर हे जे तिळाचे लाडू आहेत ना याला पाक करण्याची झंझट नाही, चावण्याचं सुद्धा टेन्शन नाही. तोंडात टाकताच हे लाडू विरघळतात. खूप छान होतात हे लाडू. ह्या लाडूमध्ये जसं मी गूळ, तीळ आणि शेंगदाणे वापरले ना यामध्ये तुम्ही अजून ड्रायफ्रूट्स सुद्धा ॲड करून हे लाडू बनवू शकता. मस्त थंडी पडली आहे बाहेर. तुम्ही मुलांसाठी, घरामध्ये वयोवृद्ध लोकांसाठी चावायचं टेन्शन नाही आहे या लाडवाला. तर हे असे लाडू बनवू शकता. एकदम खुसखुशीत असे हे लाडू होतात. खूप पटकन बनतात हे लाडू. पाक करायचं टेन्शन नाहीये याच्यामध्ये. हात सुद्धा भाजायचं टेन्शन नाहीये आणि एकदम झटपट हे लाडू बनतात. पूजन मी केलं आज, तर तिथे सुद्धा मी लाडू ठेवणार आहे. परत देवाला सुद्धा नैवेद्य याचा ठेवणार आहे. आज मकर संक्रांती आहे आणि घरात सर्वांना मी हा लाडू देणार आहे. आणि घरामध्ये मी मागच्या वर्षी सुद्धा हे लाडू केलेले. 2 दिवसात हे लाडू मस्त झाले होते. एवढे छान हे लाडू होतात. एकदम खमंग असे हे लाडू लागतात. तिळगुळ घे, गोड बोल, माझ्या संगे भांडू नकोस. कसं झालाय? तिळगुळ घे, गोड बोल. आले बापले. कशा आहे लाडू? छान आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा. धन्यवाद. बाय.